नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा 25वा भाग. जेव्हा अर्जुनला कळतं की सायली प्रेग्नेंट आहे, तो खूप खुश होतो आणि त्याला असं वाटतं की आता मी काय करायला हवं माझ्या बाळासाठी, माझ्या येणाऱ्या बाळासाठी. म्हणून तो इंटरनेटवर व्हिडिओ बघायला घेतो आणि बघता बघता त्याला एक व्यक्ती समोर दिसते. आणि काय मंडळी, मग तो ती एक डायरी पेन घेतो आणि ती व्यक्ती जसं जसं सांगते तसं तो प्रत्येक गोष्ट फॉलो करत असतो. तो म्हणतो, हो मी पूर्णपणे फिट आहे माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी. आणि मग काय, तो म्हणतो सायलीला जे आवडेल ते आवडेल, मी प्रत्येक गोष्ट करेल माझ्या बायकोसाठी. आणि इकडं मग काय, सायली आणि अस्मिता एकटी बसलेली असते. सायली तिच्याकडे येते आणि म्हणते, काय गं अशी का बसली? ती म्हणते, भाऊजींचा विचार करतेस का? अस्मिता म्हणते, नाही गं, त्याचा कशाला विचार करू, आणि तू त्याला भाऊजी नको म्हणू बरं. तो काही आपला तुझा काही भाऊजी लागत नाही, त्याचा माझा काही एक संबंध नाही. आपण दुसऱ्या गोष्टीवर विषय करू. त्यावर सायली म्हणते, अगं हो गं, मी तुला तेच सांगण्यासाठी आले होते. अगं जेव्हा तू प्रेग्नेंट होती तेव्हा तुला काय त्रास व्हायचा, आणि हा त्रास कमी करण्यासाठी तू काय केलं बरं का? मला खूप त्रास होतो आहे गं बाई ह्या प्रेग्नेन्सीमध्ये. मला बिलकुल श्वास घ्यावा असं वाटत नाही, मला मळमळतं आहे. त्याच्यावर अस्मिता म्हणते, अगं बाई, तू जितकी माझी काळजी घ्यायची ना, पण माझ्याकडं त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा रामबाण उपाय होता बरं का. ते बघते, कपाट उघड अगोदर, असं म्हणून अस्मिता सायलीला सांगते की कपाट उघड. आणि सायली कपाट उघडून बघते तर काय, समोर इन्हेलर असतं. ती म्हणते, हे काय गं? अगं हो बाई, हाच रामबाण उपाय. जेव्हा मला त्रास व्हायचा ना, मळमळ व्हायची ना, मी रूममध्ये येऊन हाच वास घ्यायची. याच्याने मला पूर्ण फरक पडायचा आणि माझी मळमळ वगैरे जे होते पूर्ण नाहीशी होऊन जायची आणि मला एकदम फ्रेश वाटायचं. आणि तुला माहिती, मला जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हा काय खावंसं वाटायचं? ढोबळी मिरची. मी कधीच ढोबळी मिरची खाल्ली नव्हती गं बाई, पण मी तेव्हा इतकी ढोबळी मिरची खाल्ली. तुला चांगलं आठवतो, तू किती गं काळजी घ्यायची माझी. अगं हो गं बाई, ती ढोबळी मिरची बनवून तर अक्षरशः मला कंटाळा आला होता. असं दोघीजणी एकमेकीशी गप्पा मारत असतात. आणि सायली म्हणते, हो बाई, तू खरंच ढोबळी मिरची खूप खाल्ली का तेव्हा? पण मग आता मी काय करू, मला खूपच त्रास होतोय गं. मला काहीच सुचत नाही, काय केल्याने माझा हा त्रास कमी होईल. त्यावर अस्मिता म्हणते, हे बघ, तुला फुलं आवडतात ना, मग तू काय कर, आपल्या बागेत फुलं आहेत ना, त्या फुलांचा वास घेऊन बघ बरं का. ती म्हणते, अगं हो ठीक आहे, तू म्हणते तर मी तेही करून बघते. म्हणून मी काय करते, आता गार्डनमध्ये जाते आणि बगीच्यामध्ये प्रत्येक फुलाजवळ जाऊन प्रत्येक फुलाचा वास घेते. आणि वास घेताना लोक जेव्हा बघतील ते म्हणतील, अगं बाई, हे कसले ग डोहायला लागले हिला. सर्व हसतील ग माझ्याकडं, मी प्रत्येक फुलाजवळ जाऊन जर वास घ्यायला लागले तर. असं म्हणून दोघीजणी इतक्या हसतात की प्रमाणाच्या बाहेर. ती म्हणते, हो गं, मला खूपच टेन्शन आलं आहे बाई, पण मग ठीक आहे, तू म्हणते ना, तर मी आता हाही एक प्रयत्न करून बघते की प्रत्येक फुलाजवळ गेल्यानंतर कसं वाटतं, या फुलाचा वास चांगला येतो की त्या फुलाचा वास चांगला येतो. याच्यावर अस्मिता आणि सायली खूप हसतात. आणि तिला हसताना बघून सायली म्हणते, अस्मिता ताई, किती छान वाटतं हसताना. खरंच त्या अशाच हसत राहायला हव्या. तितक्याच अस्मितेला फोन येतो आणि सायली म्हणते, तुम्ही बोला, मी निघते आता. यावर अस्मिता बोलत असते. तो फोन असतो चैतन्याचा. चैतन्य तिला म्हणतो की आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणून ते दोघं जण बाळ झोपल्यानंतर हॉटेलला येतात आणि एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात आणि दोघं जण गप्पा मारत असतात. तितक्यात सचिन तिथं येतो आणि सचिनला कळतं की हो, हे दोघं जण रेस्टॉरंटमध्ये आले हे याच्यासाठी. अर्जुन असं म्हणतो ना की तुला प्रूफ हवं आहे ना, हे घे तुला प्रूफ, माझ्या बायकोचं आणि तुझ्या मित्राचं अफेअरचं प्रूफ. म्हणून तो मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो. पण मग तो म्हणतो की कोर्ट याला काही शिक्षा देणार नाही, शेवटी चैतन्याला शिक्षा तर मलाच द्यावा लागणार आहे. म्हणून तो काय करतो, अस्मिता आणि चैतन्य बसलेले असतो त्या टेबलाकडं जायला निघतो आणि लगेच जाऊन म्हणतो की हो, इथं माझ्या बायकोसोबत काय करतोय तू, का आलास इथं? याच्यासाठी आला का तू इथं? तुला माहिती ना ती माझी बायको आहे, का आला तू तिला भेटायला इथं? असं म्हणून सचिन त्याची कॉलर पकडतो. चैतन्य म्हणतो, सचिन माझी कॉलर सोड, तुला सांगितलं ना माझी कॉलर सोड. सचिन म्हणतो, नाही सोडणार. तुला हे असले धंदे करायचे का? तुला कळत नाही का ती माझी बायको आहे, तुला लाज? सचिन माझी कॉलर सोड, असं चैतन्य त्याला बोलत असतो. पण सचिन म्हणतो, नाही सोडणार. असं म्हणून तो त्याला जोरात ढकलतो आणि खूप मारतो. इतका मारतो की अक्षरशः रक्तबंबाळ करून टाकतो. आणि अस्मिता म्हणते, सोड सचिन, त्याला सोड. नाही सोडणार. असं म्हणून तो पुन्हा त्याला मारतो. आणि काय गं अस्मी,
तुला पोडगी हवी ना? हां, कशासाठी हवी तुला पोडगी माझ्याकडून? अशी हॉटेलमध्ये फिरायसाठी, मज्जा मारण्यासाठी तुला पोडगी हवी का? असं म्हणून तो तिला खूप काही काही बोलत असतो. पण चुकून हे खूप चुकीचं केलं तू अस्मी माझ्यासोबत, हे बरोबर नाही केलं असं म्हणून अस्मिता त्याला म्हणते की तू इथून चालता हो, म्हणून तू निघून जातो. आणि अस्मिता चैतन्यला म्हणते की अरे तुला खूप लागलंय रे, चल आपण दवाखान्यात जाऊ. पण तो म्हणतो अगं नाही, काही काळजी करू नको, काही एवढं नाही, विशेष नाही. पण तरी स्वाती म्हणते अरे अरे सॉरी हां, माझ्यामुळेच झालं हे सर्व, असं म्हणून ती चैतन्य दोघंजणं निघून जातात तिथून हॉटेलमधून. मग इकडं काय, आणि इकडं अर्जुन सायलीला खुश करण्यासाठी बघा मंडळी काय करतोय. तो टेबलावरती जे जे सायलीला आवडतात ते सर्व पदार्थ रेस्टॉरंटमधून मागवून घेतो. आणि कल्पनाताई आणि प्रतापराव म्हणतात अरे हे काय? अरे हो माझी बायको आहे, माझ्या बायकोची काळजी मला घ्यायची आहे ना. माझ्या बायकोला जे जे आवडेल ती मागण्याच्या अगोदर मग तिला सर्व हजर हवं, म्हणून मी तिच्या आवडीचे सर्व पदार्थ मागून घेतले गं. अगं हो का? म्हणून कल्पनाताई बघत असतं. अरे बापरे, इतकं? हो हो, हे सर्व सायलीला आवडतं ना, म्हणून मी सर्व सायलीसाठी मागवलेलं आहे आणि हे सर्व तिला खायचं, असं म्हणून कल्पनाताई कौतुकाने बघत असतात. तितक्यात सचिन म्हणतो मी तिला आत्ता घेऊन येतो 2 मिनिटामध्ये. हां, हे घ्या. कल्पनाताई म्हणता अरे तू थांब ना. अरे तो तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यात प्रतापराव म्हणता अगं त्याला जाऊ दे, तो जितक्या जोरात वरती जाईल ना तितक्या जोरात खाली आपटणार आहे, हे नक्की आहे, तू टेन्शन घेऊ नको, असं कल्पनाताईंना प्रतापराव बोलत असतात. तितक्यात अर्जुन सायलीला घ्यायला वरती जातो आणि येताना दोघंजणं खाली येत असतात. त्या सायली अर्जुन सायलीला म्हणतो की अगं चल चल लवकर, पटकन पटकन, बघ मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे, चल चल लवकर. सायली म्हणते अहो हे असं, अरे सॉरी सॉरी, हां तुला जोरात नाही चालायचं, तुला पटकन चालायचं नाही, चाल सॉरी सॉरी, चुकलं माझं, मी ठीक, मी तुला उचलूनच घेतो. अहो असं काय करतात, सॉरी, हे तुला हे बरोबर नाही, मी तुला उचलू नाही शकत हां, असं म्हणून तो म्हणतो हे हे बघ बायको, टेबलाकडं बघायचं नाही हां, तू खाली समोर बघायचं नाही, तू साईडने बघ, हे बघ मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे, असं अर्जुन सायलीला बजावत असतो. आणि काय मंडळी, खाली उतरता म्हणतो हां हे बघ मी तुझ्यासाठी काय केलं, असं बघून सायली बघते. अरे बापरे, इतके पदार्थ मागवले तुम्ही, हे तुम्ही केलं? हो गं बाई, माझ्या बायकोसाठी आणि माझ्या येणाऱ्या बाळासाठी जे जे हवं ते तू मागण्याच्या अगोदर तुझ्याजवळ हजर असायलाच पाहिजे, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि म्हणतो हे बघ बायको, हे तुला सर्व खायचे, खा बरं का पटकन, तुला जे जे आवडतं ते ते मी मागवलेलं आहे, असं म्हणून अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि सायली म्हणते की अहो इतकं बघितल्यावर मला खायचं तर सोडा, मला त्या वासाने खूप त्रास होतोय, असं म्हणून सायली उठून लगेच बाहेर जाते. आणि अर्जुन म्हणतो की अरे मी हे काय केलं, मी तर चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. मग कल्पनाताई म्हणता अरे तसं काही नसतो रे, तिला खूप त्रास होतोय ना, म्हणून तिने तसं केलं. त्यात विमलला त्या म्हणता की विमल हे सर्व उचलून फ्रीजमध्ये ठेवतं का बाई अगोदर, कारण तिला वासाने जर इतका त्रास होतो ना, ती नंतर हॉलमध्ये पण येणार नाही, असं कल्पनाताई विमलला सांगत असतं. आणि अर्जुनला म्हणता की अरे तिला खूप त्रास होतोय हां, प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास होणं साहजिक आहे बायकांना, असं कल्पनाताई अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात सायली येते आणि ते तिला तिला म्हणते अगं तू बस तर अगोदर, म्हणून सायलीला ते बसायला लावता. सायली बसते, ती म्हणते आई मला खूप त्रास होतोय हो. मग त्यावर कल्पनाताई म्हणता विमल वाटीमध्ये लिंबाचा रस आणि वेलची पूड, काही पुदिन्याची पालं वेगवेगळे घेऊन ये, म्हणजे आपण बघू तरी याचा तरी काही फायदा होतो का बरं का सायलीला, असं म्हणून ते प्रत्येक वाटीतली एक एक वाटी सायलीला देता. सायली म्हणते नाही हो आई, याचाही काहीही उपयोग होत नाही, मला खरंच खूप त्रास होतोय, मी काय करू मला काहीच कळत नाही, बघा किती मळमळते, मला श्वास घ्यायलाही नकोसं वाटतंय डायरेक्टली आता, असं सायली कल्पनाताईंना सांगत असतं. मग त्यात लगेच अर्जुन पळत पळत येतो आणि म्हणतो हे बघ बायको, तुला परफ्यूमचा वास आवडतो ना, हे बघ मी परफ्यूम. तितक्या सायली त्याला रागवते आणि म्हणते ओ तुम्ही तो परफ्यूम मारू नका बरं का, मला त्याचा खूप वास येतो, माझा जीव गुदमरतो बरं का त्याच्याने, असं म्हणून ती सायली अर्जुनला रागवते. आणि अर्जुन तसंच पुन्हा वापस पळत पळत जातो मंडळी आणि तो परफ्यूम रूममध्ये ठेवून येतो. मग ती म्हणते आता मी काय करू, मला खरंच खूप त्रास होतो आहे, असं म्हणून ते सर्वजण बसतात. त्यात प्रतापराव कल्पनाताईला म्हणता अगं अर्जुनच्या टायमाला तुला कसा फुलांचा वासाने फरक पडला होता,
मग तू असं कर, सायलीला पण कदाचित तसाच एक उपाय करून बघायला काही हरकत नाही. म्हणून प्रतापराव कल्पनाताईंना सांगता की आपण सायलीसाठी तोच एक उपाय करू बरं का. असं म्हणून अर्जुन म्हणतो, हो हो करा करा करा. माझ्या बायकोचा जेवढ्या याच्याने त्रास कमी होईल तेवढं प्रयत्न करायला आपल्याला काही एक हरकत नाही. म्हणून प्रतापराव कल्पनाताईला सांगता की ते फुलांचाच उपयोग करू आपण. म्हणून मग कल्पनाताई विमलताईला म्हणता की जात ग बाई आपल्या गार्डनमधनं फुलं घेऊन ये. म्हणून विमलताई ते फुलं घेऊन येता आणि सायलीला म्हणता वास घेऊन बघा बरं का तुम्ही आता याच्या प्रत्येक फुलांचा. सायली म्हणते, अरे बापरे, ह्या वासाने तर मला जास्तच मळमळत आहे आई, खूप त्रास होतोय हो मला. यावर कल्पनाताई म्हणतं, आहे बघ सकाळपासून खूप धावपळ झाली, तू आता का काय रूममध्ये जा आणि थोडा आराम कर. ती जायला निघते तितक्यात अश्विन भाऊजींचा फोन येतो. अश्विन भाऊजी म्हणजे अर्जुनचा लहान भाऊ. मग तो म्हणतो की हे बघा वहिनी, सायली वहिनी तुम्ही कुठे आहेत? हो मी समोरच मी हॉलमध्ये बसलेली आहे. सर्व हॉलमध्येच आहेत. हो असं आहे का, ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग असं करा संध्याकाळी हो बोला अश्विन भाऊजी काय म्हणताय? संध्याकाळी डॉक्टर सरिता मॅडम पूर्णा आजींना भेटण्यासाठी येणार आहेत. तरी पण मी काय म्हणतोय, सर्वजणांनी हॉलमध्येच थांबायचं, घरीच थांबावं, जेणेकरून पूर्णा आजींना जेव्हा मॅडम भेटायला येतील तेव्हा आपण सर्वजण तिथं हजर असलो पाहिजे, असं अश्विन सायलीला सांगत असतो. तितक्यात प्रतापराव म्हणता की अरे अश्विन, ही जी टेस्ट म्हणतोय ती टेस्ट करणं जरुरीचे आहे का? त्याच्याने काही परिणाम होणार आहेत का? तर परिणाम होणार असेल तर करायला काही हरकत नाही. पूर्णा आजीला काही त्रास तर होणार नाही ना? त्याच्यावरती अश्विन म्हणतो की बाबा नाही काही त्रास होणार नाही आणि ते जरुरीचं आहे म्हणूनच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, ओके बाबा ये तू, असं म्हणून तितक्या चैतन्याने अस्मिता येते. बघता तर काय चैतन्याला खूप लागलेलं असतं. प्रतापराव म्हणतात, तुला कसं काय लागलं रे? त्यात अर्जुन म्हणतो, अरे हे एवढं कसं काय लागलं तुला? चैतन्य म्हणतो की अरे सचिनचं माझं मारामारी झाली. त्यात अस्मिता म्हणते, मीच चैतन्याला म्हणाली होती की आपण बाहेर थोडंसं फिरून येऊ, माझंच चुकलं, मी जायला नको होतं. इतक्या सायली म्हणते की हे बघा तुम्ही मनात राग घालू नका, अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतो नाही मी बघतोच त्याला. सायली म्हणते, बघा तुम्ही जरी त्याच्याकडे गेले तर उलट काही ना काही जरी उलटं करणारच तो माणूस काही चांगला नाही, असं म्हणून अस्मिता म्हणते, हे बघ त्यांनी चैतन्याला इतकं मारलं, माझं इतकं चुकलं की मी जायलाच नको होतं चैतन्याबरोबर, म्हणजे ही वेळ आलीच नसते. मी का अशा व्यक्तीवर प्रेम केलं की तो माझ्या प्रेमाच्या लायकीचाही नाही. पण कल्पनाताई म्हणता, हे बघ अर्जुन, काही झालं तरी त्याला सोडायचं नाही आणि त्याला शिक्षा करायची, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचंच नाही. हो हो मामा, नक्कीच मी त्याला नक्कीच धडा शिकवल. पण काही करणार, इतका संताप होत असतो अस्मितेचा, तिला असं वाटतं की आपण काय करावं काय नाही. पण इकडे अर्जुनच्याही मनात वेगवेगळे विचार येत असतात. आणि बघा साक्षी डॉक्टरांकडे जाते आणि म्हणते की डॉक्टर मला सर्जरी करायची, माझ्या सर्जरीला अजून किती वेळ आहे? डॉक्टर म्हणता, हे बघा मॅडम तुमची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे, पण प्रत्येक सर्जरीला थोडा वेळ लागतो आणि तेवढा वेळ तुमच्याकडं आहे की ना? इकडेच प्रिया प्रेग्नेंट असते आणि त्या जेलमध्ये ज्या मॅडम असतात पोलीस शिपाई, त्यांना सांगते की मला कागद आणि पेन आणून द्या. तुम्ही साहेबांना विचारलं आहेत का तुमच्या? त्यावरती म्हणते, हो हो विचारलं, साहेबांनी मला सांगितले की तुला कागद आणि पेन आणून द्यायचा. हे घे, तुला कोणाला पत्र लिहायचं आहे? ती सांगते, मला माझ्या सासूबाईंना म्हणजे कल्पनाताईंना पत्र लिहायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की मी प्रेग्नेंट आहे, बघा कशी येते लगेच मला सोडवायला कल्पना. ती तर इतकी खुश होऊन जाईल ना, असं प्रिया मनातल्या मनात खूप खुश होते आणि ती म्हणजे तिला असं वाटतं की मी आता क्षणातच बाहेर निघणार की काय. म्हणून ती म्हणते, कल्पना बघ मी बाहेर आल्यानंतर काय करणार आता तुझं आलं. आणि इकडं बघा अर्जुन आणि घरातले सर्व मंडळी सायलीसाठी खूप प्रयत्न करत असतात की तिचा त्रास कमी व्हायला पाहिजे, पण काही करून सायलीचा त्रास कमी होत नाही. शेवटी इकडं अर्जुन म्हणतो की हे बघा हे खूप झालं आहे, आता उद्याकडं काही झालं तरी आपल्याला डॉक्टरकडं जायचं आहे, असं म्हणून तो सायलीला बोलत असतो की काही झालं तरी उद्या सायली आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. पण सायली म्हणते की अरे तुम्ही ऐका तर खरी. नाही हे बघा हा त्रास होणं साहजिकच आहे. तितक्यात प्रतिमात्यांचा फोन कल्पनाताईंना येतो आणि त्या बोलत असतात की मला कळालंय, असं म्हणतात तोपर्यंत सायली अर्जुनला म्हणते, हे बघा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे 3 महिने हा त्रास होणारच आहे,
तर आपण 3 महिन्यानंतरच जाऊ दवाखान्यात, असं सायली अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे कल्पनाताई आणि सायली सांगत असतात की हो आत्या, मला खूप त्रास होतो आहे. अगं हो, मला समजलं की तुला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत आहे. अगं हो, ह्या प्रेग्नन्सीमध्ये त्रास होणं साहजिकच आहे, पण मला समजलं याच्यावरती काय रामबाण उपाय आहे. त्याच्यावरती म्हणते, हो का, सांगा ना आत्या, मग याच्यावर काही तुमच्याकडं उपाय असेल तर. अर्जुनही म्हणतो, आत्या आत्या सांग बरं काय उपाय आहे तुझ्याकडं. अगं हे बघ, निशिगंधाचे फुलं आहेत ना, निशिगंधाचे फुलांचा वास घेऊन बघ बरं का, कारण मी प्रेग्नेंट असताना मला निशिगंधाच्या फुलांनीच फरक पडला होता, असं ते अर्जुनला सांगत असता. हो हो आत्या, कारण मी प्रियाच्या टायमाला जेव्हा प्रेग्नेंट होती ना, तेव्हा मला निशिगंधाच्याच फुलांनी फरक पडला तर, असं प्रतिमा आत्या सांगत असतात. सर्वजण हसता आणि म्हणता, अरे हो हो, हे खरं. अर्जुन म्हणतो, मी आत्ताच लगेच निशिगंधाची फुलं घेऊन येतो. त्यात प्रतिमा आत्या म्हणता, अरे तू माझ्याचकडे ये, माझ्याकडं भरपूर निशिगंधाचे फुलं आहेत, मी तुला ते फुलं इथून देते. कल्पना वहिनी, तुला तर माहिती आहे ना गं, मला किती त्रास व्हायचा प्रियाच्या टायमाला. तेव्हा तुम्ही कसं मी तुमच्याकडं आल्यानंतर निशिगंधाचे फुलं घेऊन यायचे. हो गं बाई, सर्वजण सांगायला लागले. हो हो, खरंच आहे. जेव्हा तू प्रेग्नेंट होती ना प्रियाच्या टायमाला, जेव्हा तू आमच्या घरी यायची ना, असे प्रतापराव म्हणायला लागले, तेव्हा आम्ही पूर्ण घरी तू येण्याच्या अगोदरच निशिगंधाचे फुलं वगैरे आणून ठेवायचो, जेणेकरून तुला त्याचा त्रास होणार नाही आणि तुझी प्रेग्नेन्सी सुखकर होईल, याच्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न राहायचे, असं म्हणून सर्वजण कौतुक करायला लागतात. खरंच ग, कसे ग दिवस असतात ग ते. प्रतिमा असं कल्पनाताई प्रतिमा आत्यांना बोलत असता आणि म्हणता, हे बघ अर्जुन, तू आता लवकर ये माझ्याकडं आणि मी तुला ते फुलं आणि ते जे काही असेल ना ते सर्व मी तुला करून इथून करून देते. ठीक आहे ठीक आहे आत्या, आलोच मी, असं म्हणून अर्जुन लगेच निघतो घ्यायला. अरे अरे, बघ रे बघ रे, कसा पळत सुटला. अगं कल्पना, हे आपलं नातवंड थोडंसं गुणकारीच निघणार आहे वाटतं बरं का. खूप खोडगळ दिसते. आत्तापासून सर्वांना कामाला लावलंय त्याने. सायली म्हणते, आई बाबा, मला खरंच खूप चला तर मंडळी, पुढच्या भागात बघणार आहेत तुम्ही. अश्विन डॉक्टर मॅडमांना घेऊन येता आणि पूर्ण आजींना चेकअप चालू असतो. तोपर्यंत पूर्ण आजी म्हणता, हा फोटो मला वगैरे दाखवू नका. सायलीही खूप टेन्शनमध्ये असते. मॅडम पूर्ण आजींना एक एक गोष्ट विचारत असता की हे कोण वगैरे, ते कोण, असं वगैरे. त्यात डॉक्टर म्हणतात की हां, पूर्ण आजीमध्ये पहिल्यापेक्षा भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि इकडं सायलीच्या मनामध्ये वेगळाच गोंधळ चाललेला असतो की हे असं काय होतंय मला. वेगवेगळ्या तिला काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी